मंडळी, तर सकाळचे 7 वाजले आहेत. अर्ली मॉर्निंग आहे बघा. सनराईज जाता सध्या येता, सूर्योदय उगवता. तर 6:30 वाजता सुटलेलं आहे मांजरेच्यान, बागात पोचलोय 7 वाजता. तर कालची जी गेस्ट होते ना कंपनीचे, ते आता इलियत बागा बीचवर. सकाळी सकाळी म्हणाले न्हाऊक जाऊया. सकाळी सकाळी 6:30 वाजता म्हटलं चला. तर रात्री मी रवलेले फ्लॅटमध्ये. तर आता जाते बागा बीचवर. तुमका मॉर्निंग व्ह्यू दाखवते बागा बीचचं. चला. बारीक बारीक थंडी लागता. तर बागा बीच सध्या कारण सकाळ झालेली आहे आणि आता कसला भरतला तर बघा. रोड बीड जाम जातला सगळं. इतक्या सकाळी जास्त कोण येणार नाही ना, त्याच्यामुळे तर थोड्या वेळानं गर्दी होक स्टार्ट. कारण बागा बीच इज लवली बीच. बागा बीच टॅटू अजून सारखी दुकानं पण उघडाक नाही आज. जस्ट शॉप ओपन होतं. पण असे जाऊया क्रॉस. मासे बिशे येले का बघूया. आणि या साईडिंग ना होडी येतात सकाळचे. आणि आंगडे बिंगडे घे काय ते आंगडे इसवण. नाही योग नाही योग मासे धरता बघा सकाळी. आणि हैसर बघा बागा बीच. ते हैसर लागतं. धोडी आहे सगळे माशाचे इडलेले. तर नाही आहोत. पुढे दहा मारले ना. सकाळी सकाळी ना, सकाळी सकाळी बीचवर बागा बीच. वाव. गॉगल हाडूक विसरले दोळ्यार. कसं पण निमार बसताना. बागा बीच अर्ली मॉर्निंग 7:25 7:25 AM बागा बीच. गोवा बागा बीच. मासे पकडता. सकाळी सकाळी जर बघल्यात तर बागा बीचवर अशी क्लिनिंग चालू आहे. हे बघा
फोटोग्राफी, फिशिंग, डॉगी आहे बसलो. वरती काय लिटल शॅक टाइप. नेसर लाईफ सेवर जे असतात त्यांची ड्युटी चालू झाली. मस्त आहे या ना पॉइंट. ब्युटिफुल पॉइंट आहे. पूर्ण सी व्ह्यू दिसता. तर आता तुमका सनराईज दाखयता. जस्ट इलो ओके. सवांना बुटात माती येतली आता. आणि फोटो काढू गेलो माझो. पाणी बघा मस्त क्लीन वॉटर. हे बीच शॅक्स एका शॅक्स म्हणतात जे बसान खाऊ शकतात तुम्ही आणि समुद्राचा आनंद घेऊ शकतात. बेड्स आणि तयार करतात. हे बघा जस्ट तुम्ही इथून सरळ सरळ चालत गेलात ना पुढे काय कलंगूट बीच आणि यासाठी बागा बीच. बोटी बघा आतमध्ये. हे सगळे फिशिंग बोटी असतात. फिशिंगचे बोटी सगळे. बोट एकही येऊ नये. वाट बघते फिशिंगची. कबूतर बघा कसं काय खाता रे ती. त्यासाठी जाते आता मी. जस्ट लोक कामाक सुरुवात करतात. म्हणजे मी तर ॲक्च्युली उठलेले 5 वाजता. ओके 5 वाजता उठान परत 6 वाजता रेडी झालं आहे. 6 वाजता रेडी जाऊन 6:30 बाहेर चाललो. 6:30 बाहेर चाललो आणि डायरेक्ट बागा बीच. ओके आता काय गावात आता बघूचा कसले मासे धरतात. तो मारल्यान मासे काढलेले आहात. हे बघा बांगडे फ्रेश बांगडे. पाय सुद्धा गावलेले आहात. पाय सुद्धा आहात.
चालू काढू बांगडे, हे सगळे फिशिंगचे बोटी आहेत. बांगडे गावलेले होत आहे. 1 2 3 फ्रेश बांगडे. आणि आता एक बोट इली बघा, जस्ट इली बोट. बांगडे कसे काढतात ते बघा, सरसरान फ्रेश. दोन बोटी गेले, एक बोट गेली जस्ट. बांगडे जात बांगडे 7 15 डाला मोठा काही दिला 15 मिक्स मिक्स. आणि एक बोट इली आणि चालू झाला बांगडे काढूक. डिफरंट गावलेले असतात. यातर करली विसवणे बांगडे असतात आणि मिक्स आहात मासे याच्यात. आणि बोट इली जस्ट. जबरदस्त फिशिंग चालू आहे. तर ह्या बागा बीच आणि बागा बीचची फिशिंग आता जे बोटी गेलेले ना ते म्हाका एक डाऊट होतो की मेळटले म्हणून बोटी. तर तितक्या टायमात बोटी गेले सगळे. अजून पण आता हे जे बोटी आहेत ह्या साईडचे ते आता स्लोली आणि बांगडे बी काय मिळाले ते विकूक चालू करतले. तर कोणाक विकूचे जर असतात तर ते सुद्धा येतात, डायरेक्ट घेतात आणि विकूक जातात बांगडे. तर लग बरो काय सकाळी बांगडे आपले. आणि या बागा बीच तर स्लो भरताला. रविवार जे असतं ना त्यावेळी तुमका माहिती का कसला
फुल भरतात. आता सूर्य पण जवळ वरती गेलो. आता जातोय मी गाडीकडे. बागा बीच वगैरे फिरान बांगडे बिंगडे सगळा बघून आता मी गाडी येत ऊन पडला आणि ही जे नाव गेले ना बीचवर तर त्यांच्या टावेल वेळेला ह्याच्यावर गाडी येतच पडलेलं ते आता थोड्या वेळाने येतली. आणि आता 8:40 झाले म्हणजे 8:45 वाजत दिले. तर आता थोड्या वेळाने मी निघतलंय जाऊक. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं हे बांगडे बिंगडे बघून मासे बिशे बघून कसा वाटला तुमका सकाळचा. आणि ते बांगडे जे होते ते फ्रेश बांगडे होते, जबरदस्त बांगडे होते. सध्या मी काय फिश वगैरे खाणार नाही त्याच्यामुळे माका घेऊक मिळाक नाही. तर मी नाही तर याची घेतलं होतं. तर ह्यो व्हिडिओ तुमका बघून कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करू नक्की. सबस्क्राईब करू विसरा नको, सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.